मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त 3 दिवसात इंस्टाग्रामवर 4 मिलियन फॉलोअर्स पूर्ण होऊ शकतात का, तर तुम्हाला विश्वास बसेल का? विश्वास धरावाच लागेल. हो मित्रांनो, असं खरंच झालं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कंटेंटची ताकद काय असते. जर तुम्ही काही युनिक ट्राय करत असाल तर त्याचा काय फायदा होतो. सध्या इंस्टाग्रामवर एक ट्रेंड चालू आहे. एक नवीन पेज आला आहे ज्याने मार्केटमध्ये ट्रेंड निर्माण केला आहे. मित्रांनो, फक्त 3 दिवसात त्याने 4 मिलियन फॉलोअर्स पूर्ण केले आहे. ते पेज मी आत्ताच तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आणि ते पाहिल्यानंतर तुम्हालाही मी आयडिया देणार आहे की कसं तुम्ही लवकर फॉलोअर्स वाढवू शकता. सोशल मीडियावर तुम्हीही ग्रो करू शकता, ट्रेंडिंग मध्ये येऊ शकता. इथपर्यंत की मी ज्या पेज बद्दल आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्या पेजला स्वतः इंस्टाग्रामने मेसेज केला आहे, पण तो व्यक्ती रिप्लाय देत नाही. इंस्टाग्रामलाही रिप्लाय देत नाही. समजा काय लेवल आहे. चला, हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह आहे. खूप काही शिकायला मिळेल. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, आजचा व्हिडिओ सुरू करूया. हो तर मित्रांनो, मी तुमच्या समोर ते पेज इथेच दाखवतो. मी ते पेज ओपन केलं आहे. ओपन केल्यानंतर या पेजचं नाव आहे मित्रांनो कालू पुतिक. पुतिक म्हणा किंवा पुतिक म्हणा, पण हे नाव इथलं नाही, हे परदेशातील आहे. कालू पुतिक नावाचं हे पेज आहे. इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्याल, पोस्ट किती आहेत? फक्त 22 पोस्ट आहेत. हो, फक्त 22 पोस्ट आहेत. आणि त्या पोस्टवरून फॉलोअर्स किती वाढले आहेत बघा, 4 मिलियन आहेत. रोज 1-1 मिलियन फॉलोअर्स वाढत आहेत. फक्त 22 पोस्ट आहेत आणि 3 दिवसात 4 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले. बघा हे कसं झालं. मुद्दा असा आहे की त्याच्या कंटेंट मध्ये दम आहे. त्याचा कंटेंट खूपच स्ट्रॉंग आहे. तुम्ही त्याच्या प्रत्येक पोस्टवर बघाल तर लक्षात येईल. आपण त्याच्या इंस्टाग्राम व्हिडिओचे व्ह्यू चेक करू. 24 मिलियन, 122 मिलियन, 49 मिलियन, 55 मिलियन, 249 मिलियन, 134 मिलियन. इथे तुम्ही पाहू शकता की कंटेंट काय आहे. आता तुम्हाला समजले असेल की नेमकं काय करतात. बघा ते काय करतात, मी आता तुम्हाला सांगत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, आणखी एक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, हा त्याचा लेटेस्ट नवीन व्हिडिओ बघा. हे बघा, म्हणजे मी तुम्हाला त्याचं व्हिडिओ आणि रील दाखवली. ते काय बनवतात मित्रांनो, ते ड्रेसिंग फॅशन संबंधित युनिक स्टाईलचे व्हिडिओ बनवत आहेत. ते स्वतःच वेगळ्या स्टाईलचे कपडे, ड्रेस डिझाईन करतात आणि ते इंस्टाग्रामवर दाखवतात, शेअर करतात. आता तुम्ही विचाराल की यात युनिक काय आहे. मित्रांनो, जेव्हा ते आपण व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकतात तेव्हा जेव्हा कोणीही व्हिडिओ स्क्रोल करत असताना हा व्हिडिओ त्याच्या समोर येतो तेव्हा तो आधी असे काहीतरी करतो, जसे की बूट हातात घेऊन वेगवेगळ्या हालचाली करतो. त्यामुळे लोक त्या व्हिडिओला थांबतात आणि विचार करतात की आता पुढे काय होणार. खाली एक बॉक्स ठेवलेला असतो ज्यामुळे त्याचे शरीर नुसतं हलत असते. तो बूट असे करत असतानाच अचानक फेकतो आणि लगेच फ्लॅशबॅक मध्ये ट्रान्झॅक्शनपणे पूर्ण ड्रेस दिसतो. प्रत्येक वेळी तो वेगळा ड्रेस दाखवतो आणि तो ड्रेस कसा बनवतो, तो कबाड जुन्या वस्तूमधून बनवत असतो. जसे की तुटलेले बाटलीचे झाकण, जुना टायर, ट्यूब, जुना पोत किंवा गोणी इत्यादी अशा प्रकारच्या जुन्या वस्तूंमधून ते वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस बनवतो. अशा प्रकारे तो कबाड जुन्या वस्तूंमधून स्वतःचे ड्रेस डिझाईन करतो आणि स्वतः बनवतो आणि ते इंस्टाग्रामवर दाखवतो. लोकांनी त्याला खूप प्रेम दिलं आहे. फक्त 22 पोस्ट मध्ये त्याचे 4 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले. अनेक लोक वर्षानुवर्ष मेहनत करूनही इतके फॉलोअर्स मिळवू शकत नाही, पण त्याच्या फक्त 22 पोस्ट मध्ये दररोज लाखो फॉलोअर्स वाढत आहे. इंस्टाग्रामने स्वतः त्याला DM मेसेज केला आहे. त्या मेसेज मध्ये लिहिलं आहे की आम्हाला तुमच्या पेजला आमच्या ऑफिशियल पेजवर फीचर दाखवायचा आहे, कृपया तुमचा DM चेक करा. पण त्या व्यक्तीने अजून उत्तर दिलेले नाही. काय शिकायला मिळतं, काहीतरी वेगळं करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे याचा कंटेंट चालण्याचं कारण हे आहे की हे जे ड्रेस बनवत आहे ते कबाड आणि जुन्या वस्तूपासून बनवत आहेत. म्हणजे ते काय करत आहेत,
रिसायकल प्रॉडक्ट पासून बनवत आहेत आणि याचा एक वेगळाच ट्रेंड आहे. आजच्या काळात खूप मोठे क्लोथिंग ब्रँड्स सुद्धा याच्याशी संपर्क करत आहेत. ते मेसेज आणि डीएम करून सांगत आहेत की आमच्याशी संपर्क करा, कारण आजकाल क्लोथिंग ब्रँड्स मध्ये रिसायकल कपड्यांचा ट्रेंड खूप वाढला आहे. जे कपडे कबाड आणि जुन्या वस्तू पासून बनतात त्याला वेगळीच डिमांड आहे. रिसायकल प्रॉडक्टचा एक वेगळाच ट्रेंड तयार झाला आहे. असेही सांगितलं गेलं आहे की नवीन आयफोन देखील रिसायकल मटेरियल पासून बनवला जातो आणि जेव्हा आयफोन डिस्ट्रॉय तोडला जातो तेव्हा त्याचं मटेरियल पासून दुसरा आयफोन तयार होऊ शकतो. मित्रांनो, हा वेगळाच ट्रेंड सुरू आहे. आता लोकांचा इंटरेस्ट तिकडे वाढतोय, लोक तिकडे आकर्षित होत आहेत. जसे इथे शूज लटकवलेले आहेत आणि त्यापासून ड्रेस बनवला जातोय. लोक थांबून बघत आहेत, एंगेजमेंट वाढत आहे आणि व्हिडिओना लाखो कोटींमध्ये व्ह्यूज येत आहे. 100 मिलियन 200 मिलियन व्ह्यूज सहज येत आहे. जाऊन त्याचा पेज चेक करा. यातून एक गोष्ट समजते की युनिक कंटेंटची ताकद वेगळीच असते. मी नेहमी सांगतो, काहीतरी वेगळं ट्राय करा, काहीतरी वेगळं बनवा. 100% वेगळं असेल तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. खूप लोकांना समजत नाही की नेमकं वेगळं काय करायचंय. पण बघा, यांनी कसं विचार केला आणि काय वेगळं केलं. आता हा एक ट्रेंड बनत चाललाय. म्हणून भारतातही बरेच लोक अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत लागले आहेत. तुम्हाला हे हवं असेल तर तुम्हीही बनवू शकता. हे सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे, त्यामुळे तुमचंही चॅनल चालू शकतं. जर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हीही कबाड जुन्या वस्तूपासून काहीतरी युनिक बनवू शकता. जसं ड्रेस बनवणं किंवा काही वेगळं तयार करणं. थोडा वेगळा विचार करून बनवलं तर तुमचंही व्हिडिओ चालू शकतं. मित्रांनो, हा पेज तुमच्यापर्यंत आला होता की नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि याबद्दल तुमचं मत काय ते पण कमेंट मध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.